सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. जेव्हापासून रुचिता शोच्या बाहेर गेलेली आहे, असं वाटते ना, घरातली एखादी निगेटिव्ह एनर्जी, घरात एखादी छान पूजा होते आणि मग आपलं घर कसं छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, किती छानपणा वाटते, किती शांतपणा वाटते, किती असं समृद्धपणा वाटते, असा प्रामाणिकपणा एवढं असं वाटते की अंघोळ करून आलेला आहे माणूस आणि फ्रेश फ्रेश वाटते ना. तसाच आता मला वाटते, जेव्हापासून रुचिता घराच्या बाहेर निघालेली आहे, अतोनात निगेटिव्ह एनर्जी, अतोनात निगेटिव्ह वाईब, अतोनात घाणेरड्या शिवाय, अतोनात घाणेरडा पण जेव्हा शोच्या बाहेरून निघाला, जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाला, खरंच मनाला असं तृप्त आणि मनंद आनंद 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 वाटत आहे. परंतु ह्या गोष्टी सोडा, जे कित्येक महाराष्ट्राचे लोक आहेत, कित्येक करोडो लाखो लोक आहेत, जे मला युट्यूबवर, इंस्टाग्रामवर जिथे रुचिताच्या पोस्ट दिसला त्याच्यावर एकच कॉमेंट दिसते की रुचिता आमची फेवरेट होती. हो का? रुचिता शिवाय म्हणजे बिग बॉस बघण्यात इच्छा नाही, रुचिता शिवाय टीआरपी कशी भेटणार, रुचिता शिवाय आता बिग बॉस शो ठप झालेला आहे, आता बिग बॉस कशाला बघून, बिग बॉस मतलब रुचिता इट्स ऑल अबाउट, तर मतलब बिग बॉसची पूर्ण स्पायसी देणारी फक्त रुचिताच होती. आणि ह्या सर्व गोष्टी तरी सोडा बाजूला, कोणते कोणते लोक असे कॉमेंट करतात की रुचिता टॉप 5 मध्ये जाण्याची लायकीची होती, 2 मध्ये जाण्याची लायकीची होती, कोणी कोणी तर अक्षरशः असे कॉमेंट करतात की ती विनर, मराठी बिग बॉस 6 विनर बनण्याची इच्छा होती. आता हे सर्व गोष्टी पण एक वेळा हजम करून, दुसरी गोष्ट, रुचिता इन्स्पिरेशन आहे, रुचिता मोटिवेशन आहे, रुचिताकडून ह्या गोष्टी शिकण्यालायक आहे, रुचिता माझ्यासाठी माझी फेवरेट आहे, रुचिता इज माय इन्स्पिरेशन. लाईक सिरियसली बेबी, लाईक सिरियसली, तुझी इन्स्पिरेशन, तुझी मोटिवेशन रुचिता जामदार आहे. लाईक OMG, यू हॅव टू चेंज युअर मोटिवेशन बेबी. ह्या सर्व गोष्टी तर ठीक आहे. कोणते कोणते अक्षरशः असे कॉमेंट येतात की म्हणतात की बिग बॉसने रुचिताला निगेटिव्ह दाखवलेला आहे. कोणताही मनुष्य एवढ्या नीच पातळीचा, एवढा नालायकपणा किंवा एवढा मूर्खपणाने कधीही कोणत्या शो मध्ये वागत नाही. फक्त हे बिग बॉसच्या मेकर्सने तिला जाणून बुजून निगेटिव्ह दाखवलेला आहे, त्यामुळे ती निगेटिव्ह झालेली आहे. आणि तुम्ही असे व्हिडिओ बनवून तिला अजून निगेटिव्ह बनवता. हे अक्षरशः असे कमेंट करणारे लोक, असे अक्षरशः जे ऋतिजाच्या प्रेमात पडलेले आहे, जे ऋतिताचे जे बेडूक आहेत ना, जिकडे तुकडे फुदकत आहेत तिच्या नावाने की रुचिता कुठे गेली, रुचिता कुठे गेली. मी खरंच सांगते, तुमचे चरण मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्या, मी तुमच्या चरणावर खरंच नमन करते की असे लोक सुद्धा भारतात आणि असे लोक जिवंत आहेत आणि असे लोक आहेत जे रुचिताला पसंत करतात आणि असे लोक आहेत जे मतलब एवढे त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन, त्यांच्यासाठी विना, त्यांच्यासाठी मोटिवेशन रुचिता आहे. लाईक सिरियसली, आणि एवढे अंधळे आहेत की त्यांना असं वाटतं की बिग बॉसने रुचिताची इमेज निगेटिव्ह दाखवलेली आहे, परंतु रुचिता खूप चांगलेली आहे. बिग बॉसने तिची इमेज खराब केलेली आहे, बिग बॉसने सर्व कांडे तिच्या मागे केलेले आहेत. वा, लोक तर हे कॉमेंट करतात की निक्की बघा मागच्या सीझन मध्ये आणि जान्हवी किल्लेकर बघा, त्यांच्यापेक्षा फार बेटर रुचिता आहे. मी खरं सांगू ना, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, हा जाऊन नक्की नक्की प्लीज बघा. त्याच्यावर ना खास करून आपली तुमची राणी जी आहे रुचिता जामदार, त्यांच्या स्वतःचा मला कॉमेंट आलेला आहे. हा एक मतलब एक हसण्याचा इमोजी आणि 2 मला हार्ट भेटलेला आहे. तर तुम्ही रुचिताचे फॅन असाल तर मला हेट करू नका, कारण की तुमची स्वतःची क्वीन आणि तुमची महाराणी मला प्रेम करते, तर तुम्ही मला हेट करून चालणार नाही ना. तुमची महाराणी मला प्रेम करते, तर तुम्ही सुद्धा मला प्रेमच करा. मागच्या सीझन मध्ये जाऊन तर रुची मतलब असं म्हणू शकता आपण, निक्की आणि जान्हवी हे मतलब ते असतात ना, नीचपणाची हद्दपार, मतलब मूर्खपणाची हद्दपार, मतलब एक असते ना माणुसकीची हद्दपार, एक घाणेरड्यापणाची हद्दपार, एक असते की छी त्यांच्यामध्ये माणुसकी लायकी नाहीये, ते एक निर्लज्जपणाची, एक असते ना निर्लज्जपणाची हद्दपार. ते निक्की ते बिग बॉस शो करून ऑलरेडी आली होती आणि तिने ज्या प्रकारे वागणूक वर्षाताई सोबत म्हणा, जे मतलब ते वायाच गेली आहे. ते नजरेतून तिच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही, कारण की ते वाया गेली आहे. आपण जान्हवी किल्लेकर मॅडम बद्दल बोलून, जान्हवी किल्लेकर मॅडम स्वतः इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात, रुचिताला जेव्हा प्रश्न विचारला गेला की रुचिता कशी काय आहे, तुम्हाला कशी आवडते, ते म्हणते की तिचा कर्कश आवाज ऐकून होत नाही, तिला स्वतःची तरी असे, तिला स्वतःच आरशाला कशी बघते, काय तिची भाषा किती घाणेरडी आहे, किंवा ती स्वतः मूर्ख नाही वाटत का. OMG, मला असं तिला बघून असं वाटलं की हा संत कुठून आलेला आहे रे, हा नवीन पाहुणा कुठून जन्माला आलेला आहे. जान्हवी किल्लेकरनं स्वतःचा सीझन नाही बघितले का, जेव्हा स्वतःचा मुलगा एवढा लहान आहे आणि स्वतः बिग बॉस 5 मध्ये एवढा निर्लज्जपणाचा हद पार केला नाही. वर्षाताईला घाणेरड्या घाणेरड्या कमान की उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वर्षाताईला कशाला अवॉर्ड दिलं. निर्लज्ज लोक आहे ज्यांनी वर्षा स्वतः म्हणत होती, अशी वर्षा म्हणत होती, वर्षा ताई बी नव्हती म्हणत, ह्यांना अवॉर्ड दिलं वगैरे म्हणून. मतलब निर्लज्जपणाचा हद्दपार, मतलब स्वतःच्या मुलाला काय संस्कार जातील हे सुद्धा त्या बाईने स्वतःच्या माइंडसेट मध्ये ठेवलं नव्हतं. जेव्हा ते बिग बॉस 5 मध्ये होती की माझा मुलगा मोठा होईल आणि बिग बॉस शो जेव्हा बघेल तर माझी आई कशी होती, जेव्हा तो बघेल आणि माझी आई कशी शिव्या गाडी करत होती, माझी अशी काय संस्कार देत होती आणि माझी आई काय करत होती बिग बॉस शो मध्ये, तेव्हा तुझ्या मुलाला लाज वाटणार नाही का.
मतलब हे ना असं वाटतंय की बिग बॉस संपलेला आहे आणि मला कळत नाही की तिला हर इंटरव्ह्यू मध्ये कशाला बोलवता, काय काम आहे तिच्या हर इंटरव्ह्यू मध्ये. ना ते बिग बॉस मध्ये विनर आहे, ना तिनं काही केलं नाही, तिनं काही बिघडवलं नाहीये, तिनं काही उखडलं नाहीये, कशाला बोलवता तिला. निर्लज्जपणाची हदपार आहे. आणि रुचिता तिच्यापेक्षा फार बेटर आहे. मी स्वतः म्हणते निक्की आणि जान्हवी किल्लेकर पेक्षा रुचिता फार 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 बेटर आहे. कारण की ते निर्लज्जपणा आणि ते मूर्खपणाचे आणि अतोनात माज भरलेल्या नालायक मुली होत्या. परंतु रुचिता तेवढी तरी नाही आहे. रुचितामध्ये थोडी माणुसकी तरी होती रे. असं म्हणत आहेत ना की रुचिताची इमेज हे रुचिता माणूस म्हणून खूप चांगलेली होती. रुचिताची इमेज खराब करणारा बिग बॉस आहे. बिग बॉसने इमेज खराब केलेली आहे. कोणी मनुष्य एवढा नालायक आणि एवढा नीचपणाचं धारण करत नाही. तर मी तुम्हाला सांगते, बिग बॉस शो ना हा भांडण्याचा शो नाहीये. बिग बॉस हा शो पर्सनॅलिटीचा गेम आहे की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. सिच्युएशन खूप वाईट वाईट येणार आहेत. सिच्युएशन मध्ये भांडण होणार आहेत, टास्क होणार आहेत, इगो क्लॅशेस होणार आहेत, पर्सनॅलिटीचे क्लासेस होणार आहेत, सर्व गोष्टीचे क्लासेस होणार आहेत. तुमचे रिश्ते, तुमचा लव्ह मॅटर, तुमचा टास्क, तुमची जी तुमची माणुसकी सर्व दिसणार आहे. ते सर्व पर्सनॅलिटीच्या गेम असते. त्या सिच्युएशन मध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही स्वतःचे मत कसे ठेवता, स्वतःचे स्टँड कसे ठेवता आणि स्वतःची पर्सनॅलिटी स्वतः माणूस म्हणून कशी आहात हे अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही त्या शो मार्फत दाखवत आहे. हा बिग बॉस शो आहे. आणि तुम्ही जे लोक कॉमेंट करतायत की बिग बॉसने रुचिताची इमेज खराब केलेली आहे, स्वतःची इमेज हे स्वतःच्या हातात असते. तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट कराल तर दुसरे तुमची रिस्पेक्ट करतात. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करत असाल तर तुमची व्हॅल्यू करतात. तुम्ही स्वतः तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंगामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये माणुसकी असेल तर तुम्हाला लोक माणुसकी दाखवतात आणि तुम्ही दुसऱ्यांना माणुसकी दाखवा तर ते तुम्हाला माणुसकी दाखवतात. कोणीही व्यक्ती कोणाबद्दल इमेज खराब करत नाही. स्वतःचे शब्द स्वतःच्या तोंडातून कोणीही जाणून बुजून काढू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या तोंडातून स्वतःचे शब्द काढता, नालायक नालायक शिव्या देता. काय तो सोनालीला ए हडतू ऍक्ट तू एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांचे एवढे अपमान करणे हे संस्कार आहेत. स्वतःची आई वाईट वाईट कॉमेंट करत आहे, कपुशी तो भांडले भाजेला वांग त्या प्रभूला काही ना काही म्हणत आहे, हे आईचे संस्कार आहेत. ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही म्हणत आहात की बिग बॉस इमेज खराब करते. कोणीही व्यक्ती कोणाची इमेज खराब करू शकत नाही. स्वतःच्या हातामध्ये स्वतःच्या गोष्टी असतात. तुम्ही स्वतः असता स्वतःची इमेज खराब करणारे. तुम्ही स्वतः असता आपल्या तोंडातून वाईट वाईट शब्द काढणारे. तुम्ही स्वतः असता माणुसकीची हद पार करणारे आणि लोकांना आणि लिटरली बिग बॉसला तुम्ही दोष देता. बिग बॉस हा एक फक्त शो आहे रे. स्वतःची इमेज, स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःची वागणूक, स्वतःच्या तोंड, स्वतःची गोष्टी आणि स्वतःचा माइंडसेट हा स्वतःच्या हातात असतो. आणि जे तुमच्यावर स्वतःवर कंट्रोल नाहीये ना ते असे निर्लज्जपणाचे धारण करतात. आणि तेच रुचिताने केली आहे. ना तोंडावर कंट्रोल आहे, ना माणुसकी आहे, ना बोलण्याचा धड आहे. एवढे आई वडील हे संस्कार देतात का. आपण एखादा शो करत आहोत, एवढी माणुसकी तर बागडा ना की ऍक्ट तू ए हळ हे हळ. त्या मोठे मोठे कलाकार आहेत तर रितेश देशमुखना एक्सप्रेशन देते. हे आई वडील संस्कार शिकवतात का. किंवा लोक हा जो एक माज असते मीपणा, कोल्हापूरची वागीन, हे जे असते हे माज शिकवतात का, संस्कार शिकवतात का. आणि खरं हे सर्व बिग बॉस करते. बिग बॉस एक शो आहे रे, फक्त बिग बॉस शो आहे. तुमची खरी पर्सनॅलिटी तुम्ही कशी आणा हे सर्व गोष्टी स्वतःच्या हातात असतात. कोणीही व्यक्ती तुमची इमेज खराब करू शकत नाही. ऍट द एंड तुमची रिअल पर्सनॅलिटी काय असते ना, जे तेव्हा लोकांसमोर आणि जगासमोर येते ना, तेव्हा तुमची खरी रिअलिटी आणि खरा रिस्पॉन्सिबिलिटी आणि खरी इमेज समजते. तेव्हा बिग बॉसवर शो किंवा बिग बॉसमुळे माझी इमेज खराब झालेली आहे असं काहीही करा नको. कारण की स्वतःची इमेज, स्वतःच्या तोंड, स्वतःची वागणूक स्वतःच्या हातात असते. तरी बिग बॉसला दोष देणे हे फक्त मूर्खपणा आहे, अजून काहीच नाही. जे लोक म्हणत आहेत ना रुचिताशिवाय मजा नाही, रुचिताशिवाय टीआरपी नाही, रुचिताशिवाय आता काय बघून काय टोळी नाही, काही नाही वगैरे वगैरे. मला खरंच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी एंटरटेनमेंट सर्वच काही आहे का. म्हणजे तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट साठी शिव्या पाहिजेत, गाडी पाहिजेत, वाईट वाईट गोष्टी, शिव्या, हळ हू हॅक तू, फक्त तुमच्यासाठी हा एंटरटेनमेंट आहे का. एक गलिचपणा, एक नीचपणा तुमच्यासाठी एंटरटेनमेंट बनला आहे का. मला सांगा. मी जेवताना बिग बॉस बघते आणि अख्खा आमचं घर बघत नाही. मला बिग बॉस आवडते. मी माझ्या घरातून मीच बिग बॉस बघते आणि मला आवडते. आणि जेवण करताना ना त्या मुलीला बघून, रुचिताला बघून एवढा दिमाग खराब व्हायचा. मतलब जेवताना आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि पूर्ण निगेटिव्ह एनर्जी व्हायची. आणि सोचा एक असते ना की जशी आपली पर्सनॅलिटी असते ना तसाच कंटेस्टंट आपल्याला पसंत येते. जशी माझी पर्सनॅलिटी इफ आहे की शांत आहे की ओके हा आपण गुस्सेमध्ये अशा काही वाईट बोलू शकता ओके, मग नंतर रिकवर केलं ओके ओके. जशी ज्याची पर्सनॅलिटी असते ना तसा तो व्यक्ती त्या पर्सनॅलिटीला आवडते. जसे खूप लोकांना रुचिता आवडते तर रुचिता सारखे कंटेस्टंट त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी असते. ते स्वतःला त्या पर्सनॅलिटीमध्ये बघतात, स्वतःच्या कंपॅरिझन त्या पर्सनॅलिटीमध्ये बघतात आणि त्यांना वाटते की तो कंटेस्टंट योग्य आहे. पण खरंच
तुमची हे पर्सनॅलिटी आहे. तुम्ही आपल्या आई वडिलांना गलत गलत शिव्या देता. तुम्हाला गुस्सा आला तर तुम्ही ॲक्थू करता. तुम्ही भाडीत जा किंवा काय म्हणतात ते हळतू किंवा वाईट वाईट गोष्टी करता किंवा कोणाला वाईट वाईट मतलब तुमच्या मध्ये हे संस्कार आहेत. तुम्ही मतलब हे तुमच्यासाठी एंटरटेनमेंट आहे. तुम्ही जेवताना एखादा शो बघत आहात आणि तो शो बघून तुम्हाला एवढ्या वाईट वाईट शिव्या, एवढ्या वाईट वाईट गोष्टी, एवढ्या वाईट वाईट तुमचं रक्त गाठते आणि एवढा गुस्सा येते तो माज बघून, तो मूर्खपणा बघून आणि तुमच्यासाठी तो खरंच एंटरटेनमेंट आहे, तर तुम्ही खरंच खूप मागे या. कारण की हा एंटरटेनमेंट तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी शिव्यागाळी करणे, टी-आर-पी, विशाल सोबत लव्ह मॅटर, मग ते रडणे, फुगणे, हे वगैरे करणे आणि तुमच्यासाठी हा मूर्खपणा इफ एंटरटेनमेंट आहे, तर तुमच्या मग मला खरंच नमन करायची इच्छा आहे, की हा मूर्खपणा तुमच्यासाठी एंटरटेनमेंट आहे. तर आमच्यासारखी असंख्य महाराष्ट्र लोकांना हा मूर्खपणा आणि हा नीचपणा आमच्यासाठी एंटरटेनमेंट नाहीये. आता कित्येक लोक मला कॉमेंट करतील, मग काय बिग बॉस मध्ये संत बनायचं का? बिग बॉस मध्ये काही बोलायचं नाही का? तुम्ही तन्वी आणि अनुश्रीला बघताना ते सुद्धा बोलतात, ते सुद्धा स्टँड घेतात, त्यांच्या सुद्धा ऐकूशा वाटत नाही, त्यांच्या सुद्धा माजपणा वाढत होता. परंतु अनुश्रीने स्वतःमध्ये बदलाव आणला नाही का? स्वतःमध्ये बदलाव आहे की नाही त्या मुलीमध्ये? तन्वीमध्ये बघा किती कर्कश करायची, आता शांत बोलते ना. स्वतःमध्ये चेंज आणणे, तुम्ही ॲज अ जेव्हा बिग बॉस हाऊसमध्ये जातात तर तुमची पर्सनॅलिटी तुम्ही स्वतः अजून चेंज होता, माणूस म्हणून अजून चांगले बनून येता. कारण की अशा घटना, अशा गोष्टी होतात की तुम्ही हळूहळू शिकता. तन्वी बघा, अनुश्री बघा, प्रत्येक मनुष्य त्या शो मध्ये जाऊन शिकते. आपल्याला शिकायला पाहिजे. रुचिताला वारंवार बिग बॉस मध्ये भाऊच्या धक्क्यावर कंटेस्टंट सर्वजण म्हणत होते की प्लीज तू सुधार, ह्या शिवाय नको देऊस, तो बोलूस नको, ते वाक्य नको करूस. भाऊच्या धक्क्यात तिला म्हणण्या गेलं आहे की प्लीज अशी वागणूक नको करूस, तुझी इमेज खराब होईल. तुला स्वतःची इमेज फरक पडत नाही, पण आम्हाला आमच्या शोची इज्जत आहे. तिला सर्व गोष्ट बोलल्या गेल्या, तरीही त्या मुलीने स्वतःवर वर्क केलं नाही, स्वतःवर माणुसकी आणलं नाही, स्वतःमध्ये एकही पर्सेंट चेंज आणलं नाही. हे गोष्ट आज मी हे शिवी देणार नाही तर पुढच्या वीक मध्ये मी दुसरी शिवी आणणार, मग हे शिवी देणार नाही तर दुसरी शिवी आणणार. मला सांगा, कित्येक महाराष्ट्र लोक फॅमिली सोबत बघतात आणि तुम्हाला वाटत असणार की बिग बॉस बघल्याने स्वतःवर परिणाम होत नाही, पण बिग बॉस बघितल्याने स्वतःवर परिणाम होतात. तुम्हाला आपल्याला समजून येते, एखादा आपल्याला कोणी काही वाईट म्हणलं तर आपण तो लडकल पटकन झगडायला जातो किंवा मग त्या ज्या गोष्टी आपण एकटाच बिग बॉस मध्ये बघतो, हड तू, ए नालायक, ए चिंपट तोंडाच्या, ते आपण जेव्हा गुस्सेत असतो, जेव्हा रागात असतो ना, तर हे शब्द आपल्या तोंडात सुद्धा येतात. कारण की ते आपल्या बॅक ऑफ माइंड मध्ये त्या गोष्टी चालू असतात आणि जेव्हा आपण रागात असतो तर ह्याच गोष्टी आपल्या तोंडातून निघतात आणि आपण स्वतः शॉक होतो की मी अशा शिव्या केव्हापासून द्यायला लागलो, मी केव्हापासून अशा गोष्टी बोलायला लागलो. हा परिणाम आपल्या बुद्धीवर खरंच होते आणि कित्येक लोक आपल्या फॅमिली सोबत हा शो बघतात, आपल्या लहान मुलांसोबत हा शो बघतात आणि आपल्या मुलांना असे संस्कार देणे, आपल्या मुलांना हे शिकवणे की शो मध्ये जाऊन अशा रीतीने वागणूक करणे, अशा रीतीने गालीगलोच करणे आणि अशा रीतीने दिसणे आणि तुमची निगेटिव्ह इमेज असणे, मोठ्या मोठ्या कलाकारांना असे ॲक्थू बोलणे, हे संस्कार आणि हे संस्कार आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना तुम्हाला द्यायला खरंच आवडेल? तुम्हाला आवडेल की तुमचे मुलं ॲक्टिव्ह तुम्हाला करतील? दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलांसोबत झगडा झाला तर तुमचा मुलगा तुम्हाला ॲक्टिव्ह करेल, तुम्हाला आवडेल का? मग हा असला एंटरटेनमेंट आहे तुमच्यासाठी, असला एंटरटेनमेंट तुम्हाला बघायचा आहे आणि असला एंटरटेनमेंट तुमच्यासाठी सर्वच काही आहे, तर खरंच मला तुम्हाला नमन करायचं आहे. परंतु अख्खा महाराष्ट्राला असा एंटरटेनमेंट आणि असा गलिचपणा आवडत नाही, म्हणून ते आज शोच्या बाहेर गेलेली आहे. रुचिताचे मेंढक जे फुदकत आहेत ना इकडे तिकडे तिकडे, की आमच्यासाठी मोटिवेशन आहे, आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे, आमच्यासाठी हा आहे तो आहे, का तुमच्यासाठी खरंच ते इन्स्पिरेशन आहे, खरंच ते मोटिवेशन आहे? तुम्ही तिच्याकडून काय शिकता? एक मतलब काय वागणूक, संस्कार, वाईट शिव्या, पर्सनॅलिटी, माज, लव्ह अँगल, नाटक कसे करणे, टीआरपी कसे गेन करणे, निगेटिव्ह इमेज कसे करणे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकता लिटरली त्या मुलीकडून. तुमच्यासाठी इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन रुचिता आहे लिटरली, लाईक सिरियसली. ॲज अ प्लेयर म्हणून सुद्धा तिच्यामध्ये प्रामाणिकपणा नव्हती. ॲज अ प्लेयर म्हणून सुद्धा ते कसे काढणे करायचे, हर एक तास मध्ये वाईटपणा करायची, हर एक तास प्रामाणिकपणे तिला खेळता आलं नाही. एक खेळाडू म्हणून सुद्धा तिच्यामध्ये प्रामाणिकपणा किंवा रिस्पेक्ट नव्हती, की स्वतःचा गेम बघते, स्वतःचा टास्क खेळते, स्वतः समोर जाते, परंतु स्वतः समोर न जाता दुसऱ्यांना मी कशी अडकवीन, तो तिचा गेम प्लॅन होता आणि तिच्याकडून तुम्ही ह्या सर्व गोष्टी शिकता, हे सर्व संस्कार देता. खरंच या तुमच्यासाठी मला खरंच तुम्हाला नमन करण्याची इच्छा होते, जे लोक असे कॉमेंट करतात आणि अशा गोष्टीला सपोर्ट करतात. वाव, लाईक सिरियसली ब्रो. बिग बॉस 6 ही रुचिता हे विनर डिझर्विंग करते. विनर शिवाय हिची दुसरी काही पात्रता नाहीये. एवढी स्ट्रॉंग कंटेंटर आहे, टॉप 5 टॉप 2 मध्ये गेलेली असती. वा, तुम्हाला विनर म्हणजे काय वाटते रे? विनर म्हणजे एक रिस्पेक्ट असते, विनर मध्ये एक माणुसकी असते, एक विनर म्हणजे काय टॅग असते. विनर मध्ये विनर सारख्या गोष्टी असायला तर हवेत ना. एक रिस्पेक्ट नाही, माणुसकी नाही, बोलण्याची सवय नाही, भाषा बघा तिची, तिचे गोष्टी बघा. कित्येक, मी नाही म्हणत की मी शिव्या देत नाही, मी खूप दुधानं धुतलेली आहे, मला शिव्या गाडी येत नाही, येते, परंतु आपल्याला समजते ना कुठं काय बोलायचं, कुठं काय किती बोलायचं. आपले आई वडील म्हणतात की पुढे जाऊन हे शिवी द्यायची नाही, तर आपण स्वतः कंट्रोल करतो ना. तर तिला वारंवार सांगण्यात गेल्यानंतर ती कंट्रोल का बरं केलं नाही? तिच्यामध्ये एकही सुधारण्याची पात्रता नाही, एकही माणुसकी
की नाही, नीचपणा, माजपणा अजून काहीच नाही. त्या मुलीला तुम्ही विनर म्हणून बघता, तर खरंच मला असं वाटतं की बापरे बाप! महाराष्ट्रातले जे असंख्य लोक आहेत जे रुचिताला सपोर्ट करतात, ते किती ॲज अ मेंटॅलिटी आणि त्यांची पर्सनॅलिटी आणि त्याचा अभ्यास किती काही मागे आहे, जे अशा मुलीला सपोर्ट करतात. खरंच, खरंच रोज मी जेवताना बिग बॉस बघते आणि बिग बॉस बघताना ना अशा लोकांना, असे गंद्या-गंद्या पर्सनॅलिटींना किंवा असे वाईट शिव्या देणारा, ज्यांच्यामध्ये खूप माज असते, खूप मूर्खपणा असते, खूप शहाणपणा असते आणि खूप असा त्यांना बघूनच कर्कशपणा किंवा इरिटेशन वाटते किंवा निगेटिव्ह एनर्जी वाटते. तर अशा बिग बॉस मतलब रुचिताला, अशा व्यक्तीला किंवा अशा कंटेस्टंटला जेव्हा शोच्या बाहेर दाखवतात आणि महाराष्ट्र दाखवते, की त्यांना आणि बिग बॉस सुद्धा दाखवते, की यांना अशा पर्सनॅलिटीला, अशा लोकांना आमच्या शोमध्ये रिस्पेक्ट नाही किंवा आमच्या शोमध्ये पात्रता नाहीये. आणि खरंच खूप आनंद होते, कारण की रोज जेवताना कधी मी बिग बॉस रुचिताशिवाय मला बघायला लागेल ना, मी खरंच खूप आनंदी आहे. कारण की बाकीचे लोकं जे कंटेस्टंट आहेत, तन्वी म्हणा, अनुश्री म्हणा, दीपाली म्हणा, सागरदादा म्हणा, राकेश म्हणा, विशाल म्हणा, ह्या सर्व लोकांचा गेम, ह्या सर्वांचा स्ट्रॅटेजी प्लॅन करणे आणि लढाई, झगडे, भांडण खोडणे, शिव्यापेक्षा काहीतरी वेगळा गेम दिसेल, काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन दिसतील, काहीतरी लोकांची अजून पर्सनॅलिटी खुलतील, ते बघायला मला जास्त आवडेल. परंतु रोज शिव्या ऐकणे, रोज निगेटिव्ह एनर्जी करणे, रोज हा माजपणा, शहाणपणा बघण्यापेक्षा फार बेटर आहे की मी बिग बॉस तसा बघेन विदाऊट एनी गाली-गलोच. कारण की आपण जे गाली-गलोच ऐकतो त्याच्यावर आपल्याला मेंटली काही कुठे ना कुठे फरक पडते आणि आपण त्याच पर्सनॅलिटीचे कुठे ना कुठे बनतो आणि ते खरंच आपल्याला मेंटली, बिग बॉस हा मेंटली अफेक्ट होते आपल्यावर, मेंदूवर. आणि हे गोष्ट खरं आहे. स्वतः बिग बॉसचे कंटेस्टंट म्हणतात की आम्ही शोच्या बाहेर आल्यानंतर आम्ही स्वतः मेंटली अफेक्ट होतो ह्या गोष्टी, जो एन्व्हायर्नमेंट आहे, जो गोष्टी आहे, जे वागणूक आहे, जे आम्ही स्वतः करतो आणि आम्हाला स्वतःला समजत नाही की आम्ही सुद्धा असे वागलेले आहोत. तर खरंच अशा जो मूर्खपणा शोच्या बाहेर निघालेला आहे, खरंच चांगला आहे आणि आपण चांगल्या रीतीने आता बिग बॉस शो विदाऊट एनी फालतूगिरी चांगल्या रीतीने हा शो बघू शकतो. तुम्हाला काय वाटते प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू गाईज.